कधी असं झालं आहे का? एखादी व्यक्ती आधी तुमच्याशी खूप बोलायची, तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायची, तुमच्या मेसेजला लगेच रिप्लाय द्यायची. पण मग हळूहळू काहीतरी बदलायला लागतं. रिप्लाय उशिरा येतात, बोलणं कमी होतं आणि एक दिवस ती व्यक्ती जणू काही दूरच जाते. तुम्ही मेसेज करता पण रिस्पॉन्स येत नाही. तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करता पण समोरची व्यक्ती टाळते. आणि मग मनात एकच प्रश्न सुरू होतो, मी काही चूक केली का? मी असं काय बोललो? माझ्यात काहीतरी कमी आहे का? खरं सांगायचं तर हा अनुभव खूप लोकांना येतो. आणि सगळ्यात जास्त दुखावणारी गोष्ट म्हणजे समोरची व्यक्ती काहीच एक्सप्लेन करत नाही. ती फक्त शांत होते आणि आपल्याच विचारांच्या गर्दीत सोडून जाते. पण आज आपण शांतपणे समजून घेणार आहोत, लोक अचानक इग्नोर का करतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये खरंच तुमची चूक असते का? कारण एक, कॉन्फ्लिक्ट टाळण्याची सवय. खूप लोकांना एक गोष्ट खूप कठीण वाटते, समोरासमोर बोलणं. जर त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही किंवा नात्यात काही बदल झाला, तर ते स्पष्ट बोलण्याऐवजी हळूहळू दूर जायला लागतात. कारण त्यांना वाटतं, बोलवलं तर समोरचा दुखावेल, विषय वाढेल, म्हणून ते शांतपणे दूर जाणं पसंत करतात. पण त्यांना कदाचित कळत नाही की त्यांची ही शांतता समोरच्या व्यक्तीसाठी अजून जास्त पेनफुल असते. कारण 2, त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदललेलं असतं. कधी-कधी लोक आपल्याला इग्नोर करत नाही. ते फक्त त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं सांभाळत असतात. कामाचा ताण, घरातली समस्या किंवा मानसिक थकवा. अशा वेळी काही लोक लोकांपासून थोडे दूर राहायला लागतात. ते स्वतःला वेळ देत असतात. पण बाहेरून पाहिलं तर आपल्याला वाटतं, तो मला इग्नोर करतोय. कारण 3, भावना बदलतात. कधी-कधी नात्यांमध्ये भावना बदलतात. हे ऐकायला कठीण आहे, पण हे वास्तव आहे. सुरुवातीला एखादी व्यक्ती तुमच्याशी खूप जोडलेली वाटते, पण वेळेनुसार त्यांचं मन बदलू शकतं आणि ते हे सांगायला घाबरतात. म्हणून ते हळूहळू डिस्टन्स ठेवायला लागतात. कारण 4, इमोशनल कॅपॅसिटी. प्रत्येक व्यक्तीची इमोशनल कॅपॅसिटी वेगळी असते. काही लोक खूप खोल कॉन्व्हर्सेशन करू शकतात, पण काही लोकांना ते जड वाटतं. त्यांना जास्त इमोशनल डिस्कशन हँडल करणं कठीण वाटतं. म्हणून ते डिस्टन्स ठेवतात. इग्नोर झाल्यावर मनात काय होतं? इग्नोर होणं माणसाला इमोशनली खूप हर्ट करतं. कारण आपल्या मेंदूसाठी सोशल रिजेक्शन म्हणजे एक प्रकारचं इमोशनल पेन असतं. म्हणूनच इग्नोर झाल्यावर मन खूप वेळ त्या गोष्टीत अडकून राहतं. आपण पुन्हा पुन्हा विचार करतो, मी काही चूक केली? ओव्हर थिंकिंग सुरू होतं. जेव्हा कोणी आपल्याला इग्नोर करतं, तेव्हा आपलं मन एक वेगळीच गोष्ट सुरू करतं. आपण पुन्हा पुन्हा जुने मेसेज वाचतो, जुने कॉन्व्हर्सेशन आठवतो आणि स्वतःला विचारतो, मी असं काय बोललो? मी काहीतरी चुकीचं केलं का? पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या. आपण ज्या गोष्टीचं उत्तर शोधत असतो, त्या प्रश्नाचं उत्तर कधी-कधी आपल्या हातात नसतं. कारण समोरच्या व्यक्तीचं वागणं त्यांच्या मनावर अवलंबून असतं. एक वेगळा दृष्टिकोन. कधी-कधी लोक दूर जाणं ही एक प्रकारची क्लॅरिटी असते. कारण जे लोक तुमच्या आयुष्यात राहायला तयार नाही, त्यांना पकडून ठेवण्याचा आपण कितीही प्रयत्न केला, तरी नातं तसंच राहत नाही. खरं नातं तेच असतं, जिथे दोन्ही लोक एकमेकांशी बोलायला तयार असतात. जिथे शांतता नसते, तर समज असते. म्हणून पुढच्या वेळी जर कोणी अचानक तुमच्यापासून दूर गेलं, तर स्वतःला दोष देण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकजण आपल्या मनाच्या पातळीवरून वागतो आणि कधी-कधी लोकांचं दूर जाणं हे आपल्यासाठी लॉस नसतं. ते आपल्यासाठी योग्य लोकांकडे घेऊन जाण्याची सुरुवात असते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची व्हॅल्यू एखाद्या व्यक्तीच्या रिप्लायवर ठरत नाही. तुमची व्हॅल्यू तुमच्या असण्यात आहे. थँक यू.